नमस्कार सरकारी कर्मचारी यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचारी संदर्भात आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना माहीत जानेवारी 26 पासून 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. सदर वेतन आयोग हा 2.86% फीडबॅक फॅक्टर प्रमाणे मिळण्याची शक्यता आहे. यानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये किती वाढ होईल, सुधारित वेतन मॅट्रिक्स कशा असतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. 8व्या वेतन आयोगातील प्रमुख बाबी. 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी ही दिनांक 1/1/2026 पासून होणार आहे. तर वेतनातील वाढ ही 2.86% फीडबॅक फॅक्टर प्रमाणे अपेक्षित आहे. या वेतन आयोगाचा लाभ हा केंद्र सरकारच्या 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. यामध्ये एकूण वेतनातील वाढ ही 20 ते 35% इतकी असणार आहे. 8व्या वेतन आयोगातील वेतन सुधारणा ही 2.86 पट फीडबॅक फॅक्टर प्रमाणे देण्याची मागणी कर्मचारी युनियनकडून करण्यात आलेली आहे. तसेच निवेदन देखील सरकारकडे सादर करण्यात आले आहे. या 2.86 फीडबॅक फॅक्टर प्रमाणे 7व्या वेतन आयोगातील मूळ वेतन व 8व्या वेतन आयोगात होणारा मूळ वेतनातील वाढ या संदर्भात सविस्तर तक्ता पुढील प्रमाणे पाहूया. 8व्या वेतन आयोगामध्ये महागाई भत्ता हा मूळ वेतनाचा समावेशन केला जाऊ शकते. म्हणजेच महागाई भत्त्याचे दर हे स्वयंचलित पद्धतीने मूळ वेतनात वाढ होत राहील. धन्यवाद.